गेल्या काही महिन्यापासून दोडामार्ग शहरातून सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या 7 ते 8 गाड्यांमधून माटणे ते दोडामार्ग बांधा अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांच्या ठिकाणी गॅस वाहतूक केली जात होती। या गाड्यांमुळे दोडामार्ग बाजारपेठेमध्ये अपघात झाला तर डेगवे पानवळ इथे गॅस सिलेंडर पडले। या गाड्यांना सुरक्षा सेफ्टी काहीच नसल्याने सीएनजी गॅस वाहतूक करणारी वाहने कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष तसंच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अडवून दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्या। कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। गॅस वाहतूक वाहनं रोखली हे समजताच काही कंपनींचे दलाल घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर पोलीस कर्मचारी देखील तिथे दाखल झाले। यावेळी आमचा वाहतुकीला विरोध नाही, पण त्यांनी सेफ्टी कव्हर उभारून वाहतूक करावी अशी मागणी केली आणि गाड्या दोडामार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आला। आज या सीएनजीच्या गाड्या ज्या कुडाळ ओरोस या पंप ठिकाणी जात आहेत, ह्या गाड्या मागे पण दुर्घटना घडली, मार्केटमध्ये ॲक्सिडेंट झाला गाड्या, परत पानवळमध्ये हल्ली झाली आहे आणि हल्लीचं ताजं उदाहरण आहे की यूपीमध्ये असं गाडीचा टोटल 70-80 गाड्या भस्म झाल्या आणि ह्या गाड्यांचे जे लॉक्स बाहेर आहेत आणि ह्यांना आम्ही काय सांगतो, तुम्ही कव्हर करा आणि गाड्या चालवा। गाडी सीएनजीमुळे बऱ्याचशा लोकांचा फायदा होत आहे, आपल्या सरकारचा फायदा होत आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांचं अडवत नाही आहे। सेफ रूल, सेफ्टी फीचर, सर्व सेफ्टी हे वापरून त्यांची गाड्या सुरू करायच्या अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे। आणि हा टोटल पॅक हे अशा ओपन गाड्या उद्या सकाळी जर अपघात झाला तर आपल्या दोडामागच्या किंवा आपल्याच लोकांना त्याचा एक धोका आहे, धोका निर्माण होऊ शकतो। त्या अनुषंगाने ह्या गाड्या आम्ही टोटल अडवून पोलिसांच्या ताब्यात देत आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।